पूर्व मंत्री नसीम खान ने बीजेपी सरकार को आड़े हाथ लेते हुए कहा कि बीजेपी हर चुनाव में साजिश करती है। मुंबई में पिछले 7 से 8 सालों से चुनाव नहीं हुए, सिर्फ भ्रष्टाचार हुआ। आगे उन्होंने कांग्रेस पक्ष का समर्थन करते हुए पक्ष की सराहना की और सत्ताधारी सरकार पर तीखे आरोप लगाए। असतोष पण काँग्रेसची विचारधारा एक क्लिअर आहे, साफ आहे। काँग्रेसची महानगरपालिकामध्ये सत्ता आल्यानंतर खान सुद्धा महापौर बनू शकतोय, देशमुख सुद्धा महापौर बनू शकतोय, पाटील सुद्धा महापौर बनू शकतोय, गायकवाड सुद्धा महापौर बनू शकतोय, सिंग आणि तिवारी सुद्धा महापौर बनू शकतायत। त्याच्यामध्ये गैर काय आहे? भारतीय जनता पक्ष या मुंबईमध्ये जे गेल्या 7-8 वर्षापासून निवडणुका बाजूला सारून जो भ्रष्टाचार केलेला आहे सरकारने भारतीय जनता पक्षाची, त्याच्या उत्तर दिला पाहिजे त्यांनी। महानगरपालिकामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, महानगरपालिकाचा जो सगळे जे पैसे होते त्या पैशाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे, विकास थांबलेला आहे प्रत्येक कामामध्ये, त्याची चौकशी त्यांनी करायला पाहिजे ना। त्याच्या उत्तर मुंबईची जनता या निवडणुकामध्ये विचारणार आहे भारतीय जनता पक्षाकडून। म्हणून अशा प्रकारची गोष्टी करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते करत आहेत। पाहणी केली होती, ते मागणी केली होती, परंतु आज एवढं 1 वर्ष गेलाय, 1 वर्षानंतर 18,000 कोटीचा जो प्रकल्प आहे, ज्या राज्याची जनताच्या टॅक्सच्या रूपामध्ये जो पैसा सरकारला येतोय, त्या पैशातून बांधण्यात आलेला 18,000 कोटीचा जो प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये जे झालेला भ्रष्टाचार आहे, त्या भ्रष्टाचार करणारे लोकांवर फक्त 1 कोटीची पेनल्टी लावून हा विषय संपवण्याचा कट सरकार करत आहे। आमची सर्वांची काँग्रेस पक्षाची मागणी आहे की ही कंपनी ताबडतोब ब्लॅकलिस्ट झाली पाहिजे, ह्यांच्यावर कमीत कमी 10% पेनल्टी मारली पाहिजे प्रकल्पाचा जो अमाउंट आहे, आणि ह्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे। या भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते अशा प्रकारच्या, ह्या लोकशाहीमध्ये अशा कोणी नेता या राज्यामध्ये, आपला राज्य प्रोग्रामी राज्य आहे, शाहू फुले आंबेडकरला ची विचारधारा घेऊन जाणारा राज्य आहे। या राज्यामध्ये अशा प्रकारच्या एकमेकावर वक्तव्य करून आणि ज्या खालच्या पातळीवर जाऊन तेढ जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा वक्तव्य असो, कोणाच्या आई वडिलावर वक्तव्य अपमान करण्याचा वक्तव्य असो, या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यामध्ये आता प्रवृत्ती खूप वाढलेली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशा नेत्यावर कारवाई करण्याची गरज आहे आणि या राज्याची जो एक मोठी विरासत आहे त्याला सांभाळण्याचं काम या सरकारने केलं पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची जनता हे खपून घेणार नाही।